हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय 7 वाजता. आम्ही आलेला आहे म्हैसमाळला. आम्ही आलेलो आहे गिरजा माताला. इथलचा व्ह्यू आहे ना खूपच सुंदर आहे. सगळं हिरवंगार आहे आणि वातावरण पण खूपच सुंदर आहे. तर गाईज, आम्ही म्हैसमाळला येऊन आहे ना खूपच वेळ झालेला आहे. आता आहे ना आम्ही ना निघालो आहे. नवीन कार घेऊन आम्ही ना म्हैसमाळला आलो होतो, कारण आहे ना आम्हाला गाडीची पूजा करायची होती. आता फायनली गाडीची पूजा झालेली आहे. बाबा, म्हैसमाळचा ॲड्रेस काय आहे? खुलताबाद तालुका, गिरजा माताचं मंदिर, त्याच्यानंतर बालाजी मंदिर आणि टीव्हीचा टॉवर, टीव्ही सेंटरसाठीचा टॉवर. गिरजा माता संस्थान, म्हैसमाळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. तर ॲड्रेस तर आता तुम्हाला माहितीच झालेलाच असेल. म्हैसमाळ आल्यावर आहे ना मला आहे ना खूप साऱ्या आहे ना गोष्टी दिसल्या की ज्या आहे ना खूप वेगळ्या होत्या, ज्या आहे ना पहिले इथं नव्हत्या, बट आता डेव्हलप झाला आहे. इथं आहे ना खूप साऱ्या गोष्टी आहे ना अजून नवीन आलेल्या आहे. जसं की ना मेन गेटचे तिथं शेटर वगैरे खोललेले खूप सारे, आजूबाजूला साफ केलेलं आहे आणि ना बऱ्याचशा गोष्टी आहे ना तोडून फोडून नवीन केलेलं आहे. खूपच छान दिसतंय. आणि आता आहे ना आम्ही गिरजा मातावरून निघालो आहे. तर गाईज, गाडी घेतलेला दुसरा पहिलाच दिवस आहे. काल गाडी घेतली होती आणि आज आम्ही म्हैसमाळ आलेलो आहे गिरजा माताला दर्शन करण्यासाठी. आता आम्ही चाललोय खुलताबादला.
आत्याच्या घरी. आत्याच्या तिथं ही गाडी उभी आहे. तिथं मामा उभे आणि बाबा सौरदादा आणि ना इथे दिंडी येणार आहे म्हणून आहे ना वरती हे पण टाकलेलं आहे, येल्लो कलरचं लावलेलं आहे. आता आपण आहे ना मध्ये जाऊ, काय तयारी चालू आहे बघू चला. तर एवढी तयारी इथे चालू आहे. हे इथं कणिक मळत आहे, इथं कणिक मळत आहे आणि इथं पोळ्या करणं चालू आहे आणि तिथे मागं साबुदाणा करणं चालू आहे. आपण ना इकडून आहे ना इकडं आलो होतो, बट आता इकडून जाऊया. कुठून गेलं तर चालतं, बट मला इकडून जायचं होतं. हे बघा देवघर. यांनी एवढे ट्रॉफी जिंकलेले आहे. आता खूप वेळ झालेला आहे, आता जाऊ घरी. खूप जास्त वेळ झाला आहे म्हणून आता आम्ही चाललो आहे घरी. सगळी तयारी झालेली आहे, पूजा वगैरे झालेली आहे, सगळं झालं आहे. आता चलो जाते हे घर पे. आम्ही जंभाळा म्हणजे आत्याच्या तिथून आहे ना आता फायद्याने निघालो आहे. हे बघा तिकडे आत्याचं सगळं मंडप वगैरे आहे. तिथं काका म्हणजे मामा उभे आहे आणि इकडे सगळे त्यांचे पाहुणे वगैरे आहे आणि वरती पट्टा वगैरे बांधला आहे, ज्याने इथं आहे ना दिंडी आली ना तर त्यांना सावली राहील. आणि ना इकडं स्पेशल त्यांच्यासाठी रांगोळी काढलेली आहे. हे बघा बघा खूपच सुंदर आहे. तिथं पण रांगोळी काढलेली, पुढं पण तुम्हाला दिसणार नाही सध्या तर चला आता जाऊया घरी. आता आम्ही जंभाळ्यावरून निघालो आहे. आता आहे ना आम्ही दोघं पण आहे ना मागच्या सीटवर आलो आहे, कारण आजी तिथंच थांबली जंभाळ्याला. आजोबा पुढं आहे, बाबा ड्रायव्हिंग करताय आणि माझ्या बाजूला आई आहे. आता आम्ही CNG भरायला आलेलो आहे. पुढे आहे ना खूप मोठी रांग आहे. सगळे देव करून आहे ना आता आम्ही CNG वर आलेलो आहे, कारण CNG एकदम संपलेला आहे. पेट्रोलवर चालू होते आतापर्यंत आणि आमची CNG कार आहे, पेट्रोल आणि CNG दोन्ही. मागं पुढे आहे ना दोन्हीकडे आहे ना Ertiga आहे आणि मध्ये आमची पंच आहे. हे बघा ही पुढं Ertiga आहे, त्याच्या पुढं पण Ertiga आहे. ही मागं ही वाली Ertiga, साईडला पण Ertiga आहे. बघा सगळीकडे Ertiga इकडे Ertiga जास्त येते वाटतं. फुलच करून द्या. टाटा पंच काय माहिती. CNG भरायला आहे ना पण खूप वेळ लागतो बरं का. आता फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूपच जास्त आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू अँड टेक केअर.